अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण सगळे आयुष्यामध्ये कधी ना कधी अडचणीत सापडतोच. कोणाला पैशांची चिंता सतावते, कोणाला लग्न जमत नाही, कोणाच्या संसारात शांतता नसते, तर कुणाला आरोग्य, कर्ज, नोकरी, व्यवसाय किंवा न समजणारी संकटांची मालिकाच सुरू असते. पण मंडळी, आपली सनातन परंपरा असं सांगते की जिथे समस्या आहे तिथे उपाय देखील आहेत. आपल्या शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये देवतांच्या उपासनेत प्रत्येक समस्येसाठी मार्ग हा दिलेला आहेच. आणि आज श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि श्री गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तोच मार्ग मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न करत आहे. आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांचे असे प्रभावी मंत्र जे जीवनातील वेगवेगळ्या अडचणींवर आश्चर्यकारक उपाय ठरू शकतात. कर्जाची समस्या म्हणजे सतत कर्ज वाढत असेल तर मंडळी, कर्ज ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाची झोप, चैन, शांतता सगळं हिरावून घेते. मेहनत करून देखील पैसा टिकत नसेल, कर्ज फेडूनही पुन्हा नवीन कर्ज घ्यावं लागत असेल तर ही साधना अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी मंत्र आहे श्री गणेशाय नमः. हा मंत्र खूप साधा वाटतो, पण त्याची शक्ती ही अफाट आहे. रोज सकाळी स्नान केल्यानंतर शांत मनाने किमान 21 वेळा आणि जर शक्य असेल तर 108 वेळा म्हणजेच एक माळ जप श्री गणेशाय नमः या मंत्राचा करायचा आहे. ही साधना किमान 1 वर्ष न चुकता केली तर कर्जाच्या समस्येमध्ये नक्कीच मार्ग निघेलच. यासोबतच ऋणहारक गणेश स्तोत्र मन लावून म्हटलं तर कर्जमुक्तीचा मार्ग हा अधिक सुलभ होतो. त्यानंतर आहे आरोग्य समस्या, म्हणजे वारंवार आजार होत असतील तर मंडळी, आरोग्य नसेल तर संपत्ती, पैसा, यश सगळंच व्यर्थ वाटतं. लहान मोठे आजार, जुनी वेदना, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा यातून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुम्हाला ओम लंबोदराय नमः हा मंत्र रोज 108 वेळा, जर नाही जमलं तर किमान 21 वेळा म्हणायचा आहे. यासोबतच श्वेतार्क गणेश स्तोत्र हे नियमित पठण केल्यास आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम हा दिसू लागतो. त्यानंतरची समस्या आहे लग्न न जुळणं किंवा वैवाहिक समस्या. मंडळी, लग्न जमत नाही, स्थळ येऊन जातात पण पुढे काही होतच नाही, किंवा लग्न झालंय पण संसारामध्ये शांतता नाही, ही सगळी दुःख खूप खोलवर टोचणारी असतात. त्यासाठी मंत्र आहे श्री गजानन जय गजानन. रोज 21 वेळा जप करायचा आहे आणि उच्छिष्ट गणपती कवच हे घरी श्रद्धेने पठण करायचं आहे. ही साधना विवाह जुळवून आणण्यासाठी आणि वैवाहिक सौख्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. त्यानंतर आहे गृहसौख्य, म्हणजे घरामध्ये सतत तणाव असेल तर घर असूनही मनाला घरासारखं वाटत नसेल, किरकोळ गोष्टींवरून वाद होत असतील तर तुम्हाला एक मंत्र आहे, तो खूप उपयोगी ठरू शकतो आणि तो मंत्र आहे ओम धूम्रवर्णाय नमः रोज 51 वेळा. यासोबत मयुरेश स्तोत्र नियमित पठण केलं तर घरामध्ये शांतता, समाधान हे वाढतं. वास्तुदोष निवारणासाठी, घरात नकारात्मकता जाणवत असेल, कामं अडत असतील तर वास्तुदोष हा कारणीभूत असू शकतो. यासाठी तुम्हाला ओम नमो भगवते हेरंभाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. घरामध्ये बसून रोज 21 वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. धनप्राप्तीसाठी, म्हणजेच नोकरी, व्यवसाय याच्या प्रगतीसाठी, मेहनत असूनही फळ मिळत नसेल, पैसा येऊन जात असेल तर तुम्हाला ओम नमो भगवते वक्रतुंडाय नमः हा मंत्र रोज 21 वेळा म्हणायचा आहे. आरोग्यासाठी ओम नमो गणेश्वराय नमः रोज 21 वेळा म्हणायचा आहे आणि यासोबत लक्ष्मीदायक गणेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. सतत संकट येत असतील तर मंडळी, काही लोकांचं आयुष्य हे असं असतं, ते संकटाकडे जात नाहीत,
संकटच त्यांच्याकडे चालत येतात. अशा वेळी ओम गण गणपतये नमः हा मंत्र रोज 108 वेळा म्हणायचा आहे आणि नारद विरचित संकटनाशक गणेश स्तोत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे. ही साधना संकटामधून संरक्षण देते. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रत्येक समस्येसाठी एक ना एक गणपती मंत्र हा दिलेला आहे. ही अंधश्रद्धा नाही, ही आहे श्रद्धेची साधना. गणपती बाप्पावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थांचा हात तुमच्या डोक्यावर आहे. जर तुम्ही गणपती भक्त असाल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं नक्की लिहा. अशाच भक्तिपूर्व मार्गदर्शक व्हिडिओसाठी श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.